नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर बघू शकता इथे मी सांबाराची जुडी घेतलेली आहे, एकदम फ्रेश आहे आणि जस्ट आत्ता बाजारातून विकत आणलेली आहे ही, आणि खूप फ्रेश आहे, खूप हिरवीगार आहे, सुंदर आहे। तर म्हटलं की आता याचं काय बनवायचं, सांबार वड्या वगैरे खूप खाल्ल्या, तर म्हटलं की महाराष्ट्राची फेवरेट आणि महाराष्ट्राची जे ट्रेडिशनल डिश आहे ती आपण आज इथे बनवून घेऊया। तर ती म्हणजे आहे आपली कोथिंबीर वडी। तर आपण ही कशी बनवलेली आहे ते बघून घेऊया। तर एकदम ही सॉफ्ट, आतमधून एकदम सॉफ्ट बनते आणि बाहेरून क्रंची बनते। तर यासाठी लागणारं साहित्य आणि याची ट्रेडिशनल पद्धत आपण बघून घेऊया मनोकी रसोईमध्ये। तर चला आपण समोरची प्रोसिजर बघून घेऊया। तर मी इथे सांबार घेतलेला आहे, छान त्याला तोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला वॉश केला आणि छान बारीक चिरून घेतलेला आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपल्या विदर्भातली ही खूप फेवरेट डिश आहे। आणि त्यानंतर आपण इथे एका खलबत्त्यामध्ये मी काही मिरची घेतलेले आहे, 10 ते 12 मिरची घेतलेले आहे हिरवे, आणि अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे। तर लसूणची क्वांटिटी म्हणजे 15 ते 20 कळ्या आहेत। आणि त्यानंतर मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि याला छान असं ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं क्रश करू शकता, पण ते जास्त म्हणजे बारीक होऊन जाते, म्हणून मी खलबत्त्यात करत आहे। तर बघू शकता आपल्याला या प्रकारे इथे दरदरीत करायचं आहे। खूप छान आणि टेस्टी ही सांबार वडी म्हणजेच कोथिंबीर वडी बनते। तर बघा आता समोरची प्रोसिजर आपली। इथे मी 1.5 वाटी बेसन घेते आहे आणि त्यानंतर आपण इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेऊया। तांदळाच्या पिठाने काय होते, हे क्रंची बनणार। जसं म्हटलं की वरून एकदम क्रंची आणि आतमधून सॉफ्ट असते, त्यामुळे हे तांदळाचं पीठ आपल्याला लागणार। तर मी इथे अर्धा ते पाऊण वाटी दही घेतलेलं आहे आंबट। त्यानंतर आपण इथे तिखट टाकलेलं आहे 1 चम्मच, अर्धी चम्मच हळद टाकलेली आहे आणि त्यानुसार मी इथे धनिया पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे कस्तुरी मेथी टाकायची आहे। कस्तुरी मेथी फक्त एक फ्लेवरसाठी आहे, नाहीतर हे बिलकुलपणे ऑप्शन आहे। त्यानंतर आपण इथे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे। तर बघू शकता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण, त्यामध्ये दही पण आहे आणि त्याच ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीमध्ये थोडं मी पाणी घेतलेलं आहे, त्याला विसरून टाकलेलं आहे आणि हळूहळू आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। बॅटर म्हणजे असं पातळसं बनवायचं आहे, बॅटर नाही बनवायचं। तर बघू शकताय या प्रकारे आपल्याला इथे हे बनवून घ्यायचं आहे। आणि माझ्या चॅनलवर अगर तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका। बनवून राहा मनोकी रसोईमध्ये, नवीन आपल्या अशाच रेसिपीसोबत मी येत राहील। तर आता बघू शकता तुम्ही या प्रकारे आपण इथे असं याचा घोळ बनवून घेतलेला आहे। तर जर आपण असं उलथून बघितलं चम्मचनी तर आपल्याला हे असं पातळसा घोळ आहे आणि याला छान असं गोल गोल राऊंड केलं तर असं पातळसं राऊंड इथे बनवून आल्याने सगळे लम्प्स पण यामधले खतम झालेले आहेत, पूर्ण विरघळलेले आहे लम्प्ससुद्धा। तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा घोळ तयार करायचा आहे। त्यानंतर आपण इथे काय करूया की याला झाकून 10 मिनिटं आपण रेस्टला ठेवून घेऊया, ठीक आहे। त्यानंतरची प्रोसिजर आहे, मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि जमे तोपर्यंत तुम्ही इथे नॉनस्टिकीच कढई घ्या। तर त्यानंतर मी इथे थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण मिरची अद्रक लसूणची जे पेस्ट करून घेतलेली आहे ती मी इथे टाकून घेतलेली आहे। याला छान थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर मी इथे सांबार टाकलेला आहे आणि हा सांबार छान एकजीव करून घ्यायचा आहे तेलामध्ये फोडणी टाकून। जसं आपण सांबार वडीचा मसाला तयार करतो त्याच प्रकारे आहे, पण आपण बाकी काही पदार्थ इथे वापरलेले नाही आहे, इन्ग्रेडियंट्स काहीच वापरलेले नाही आहे। फक्त इथे तेलामध्ये जिरं टाकून आणि मिरचीची पेस्ट टाकून आपण याला परतून घेतो आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि ही आपल्या विदर्भाची खूप फेवरेट अशी ही डिश आहे। याला तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता किंवा टोमॅटो कॅचअपमध्ये सुद्धा सर्व करू शकता। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला सांबार इथे होऊ द्यायचा आहे तेलामध्ये, थोडा वाफ काढून घ्यायची याची। छान एकजीव झालेला आहे, याच प्रकारे आपल्याला सांबार करून घ्यायचा आहे। त्यानंतरची प्रोसिजर काय करू आपण, इथे एक ताट घेतलेला आहे मी, खोलगट ताट, तुम्ही केक टिन वगैरे पण घेतला तरी चालेल।
तर मी इथे ताट घेतलेलं आहे, त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे. नंतर काय होणार की वेळेवर आपल्याला घाई होईल म्हणून मी आधीच ग्रीस करून ठेवते. छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय याच्यावर मी थोडे पांढरे तीळसुद्धा स्प्रिंकल करून घेते. म्हणजे जेव्हा हे मिश्रण पूर्ण यावर टाकू ना, तर जेव्हा आपण याच्या वड्या पाडू तर हे तीळ त्यावर उमटणार, म्हणून आपण इथे तीळ टाकून घेतलेले आहे. तर त्यानंतर मग परत मी ते काढून घेतलेलं आहे सांबाराचं मिश्रण एका प्लेटमध्ये. आणि त्यानंतर परत मी थोडं तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि जिरं टाकल्यानंतर जो आपण घोळ तयार करून घेतलेला आहे तो एकदा चम्मचनी हलवून घ्यायचा आहे. नाहीतर काय की ते बेसन खाली बुडावर बसते, म्हणजे असं घट्ट जाऊन बसते, म्हणून हलवून घ्यायचं. आणि तो पूर्ण घोळ आपल्याला इथे टाकायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि छान हळूहळू याला चालवत राहायचं. नॉनस्टिकी आहे म्हणून हे बुडाला लागणार नाही, यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की इथे नॉनस्टिकी भांडं वापरायचं आहे. नाहीतर आपण जर्मनचा वगैरे वापरला तर त्याला लागू शकते खाली. तर याला हळूहळू आपण चालवत राहायचं आहे. आणि समोरची हळूहळू काय होणार की हे घोळ घट्ट व्हायला लागेल. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कढईला चिपकलं सुद्धा नाही आहे. तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चालवत राहायचं आहे गोळ. त्यानंतरची प्रोसिजर आपण बघून घेऊया. इथे हळूहळू सर्व प्रोसिजर करायची आपल्याला इथे. तर या पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण चालवून घ्यायचं आहे. आणि शेवटी एकदाचा असा फ्लेममध्ये आलं की गॅस बंद करायची आहे. तर बघू शकताय तुम्ही जेव्हा हे पूर्ण मिश्रण कढईला सोडायला लागलं तर समजून जायचं की आपलं मिश्रण हे शिजून तयार आहे. या प्रकारे आपण इथे करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरचं जो प्रोसिजर आहे ते आपण जो सांबार इथे छान भाजून घेतलेला होता, तेलामध्ये थोडा शिजवून घेतलेला होता, तो सांबार इथे टाकायचा आहे. आणि या पद्धतीने आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू. तर बघू शकता या प्रकारेच बिलकुल. आणि एकदम सोपी रेसिपी आहे ही, कुठेही असं म्हणजे किचकट नाही आहे किंवा कठीण काही नाही आहे यामध्ये. एकदम छान आणि टेस्टी वड्या बनते. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. एकदम कढई हे सोडत आहे मिश्रण. आणि या वड्या काय आहे की तुम्ही 7 ते 8 दिवस सुद्धा टिकवू शकता. याला वाटेल तेव्हा तुम्ही डीप फ्राय किंवा एअर फ्राय सुद्धा करू शकता आणि सर्व करू शकता. एकदा हे केलं की 8 ते 10 दिवस हे आरामात टिकते आणि लागते त्यावेळी तुम्ही काढून फ्राय करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला झाल्यावर बघता कुठे चिपकत नाही या कढईला. त्यानंतर आपण जे प्लेट ग्रीस करून ठेवलेल्या होत्या त्या प्लेटवर आपल्याला टाकायचं आहे मिश्रण आणि छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि माझ्या हाताने अशी चुकी झाली की मी अर्ध मिश्रण 2 प्लेटमध्ये घेतलेलं होतं, 2 ताटात घेतलेलं होतं. पण ते माझं चुकलं कारण की मिश्रण इतकं जास्त नव्हतं की ते 2 याच्यात करावं, ते एकाच याच्यात करायला पाहिजे होतं. नंतर लक्षात आलं माझ्या, तर मी एकाच याच्यामध्ये ते मिश्रण करून घेतलेलं होतं. तर बघू शकता छान या पद्धतीने थंड होते. पटापट याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर छान दाखवल्याप्रमाणे याला वड्या पाडून घ्यायच्या आहे नंतर थंड झाल्यावर. आणि खूप टिकाऊ आहे. 6 ते 7 8 ते 10 दिवस हे आरामात हे वड्या टिकू शकते. तर तुम्ही प्रवासात जर जात असाल तर तुम्ही कच्च्या सुद्धा खाऊ शकता. ह्या अशा फ्राय वगैरेच करणं जरुरी नाही, तुम्ही अशा पण खाऊ शकता. तर बघा या प्रकारे आपण हे पूर्ण स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आपण हलकंसं त्याला प्रेस करायचं आहे आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे. जर तुम्हाला खूप घाई असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर यासोबत लागणारी आपण चटणी बघून घेऊया. तर मी सांबाराची चटणी केली आहे हिरवी. तर मी इथे सांबार घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि त्यासोबतच मी अर्ध वाटी इथे आंबट दही घेतलेलं आहे आणि सोबत थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहे. जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही खोबरं सुद्धा टाकू शकता. आणि थोडं मीठ टाकून घेतलं आहे चवीपुरतं आणि याला छान ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपली इतकी छान फाईन ही चटणी बनून तयार आहे. बघा या पद्धतीने आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण सांबारची प्रोसिजर बघू की आपण मी इथे अर्धा तास हे कमीत कमी असं झाकून ठेवलं होतं. त्यानंतर आपण हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये उलथून घेऊया. एक प्लेट उलटी ठेवून दुसऱ्या प्लेटवर ते उलथून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा. आणि त्यानंतर मी इथे एक एक करून छान
वड्या पाडून घेतलेल्या आहेत चाकूच्या साह्याने आणि एकदम अलगद हे वड्या कापल्या जाते, बिलकुल नाईफला चिपकत नाही, काही नाही, छान अलगदच हे वड्या पूर्ण होते। तर एक एक करून मी पूर्ण इथे वड्या काढून घेतल्या। तुम्ही तुमच्या आकार म्हणजे मनपसंत आकारने तुम्ही इथे वड्या काढू शकता। तर मी इथे या प्रकारे वड्या काढून घेतलेल्या आहे। तर बघू शकता सॉफ्ट झालेल्या आहे, तुटल्या नाही, काही नाही, छान झालेल्या आहेत। त्यानंतर ना मी एका कढईमध्ये परत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेल गरम झाल्याच्या नंतर मी इथे एक एक करून आपण ह्या वड्या तळून घेऊया। मुलांना तर खूप आवडते आणि घरात सर्वांनाच आवडेल, कारण ही ट्रेडिशनल महाराष्ट्राची ट्रेडिशनल डिश आहे। तर तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा मी करते आणि खरंच तुम्हाला जर ही डिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये परिवारामध्ये शेअर करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून आपण परत अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया आणि आनंदात राहूया, खात राहू, पित राहू, स्वस्त राहू, मस्त राहू। भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।